महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत। बंडखोरांचा बंड थंड करण्यात पक्षांना कितपत यश मिळणार याकडे लक्ष। ठाकरे सेनेच्या आणि मनसेच्या उमेदवारांना आज मार्गदर्शन। उद्धव ठाकरे, आदित्य, अमित ठाकरे दुपारी 1:30 वाजता शिवसेना भवनात कानमंत्र देणार। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार सभांचा जोर वाढणार। प्रमुख पक्षांनी प्रचाराची रणनीती आखली। स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तर राज्यभरात अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा, मेळाव्यांचं आयोजन। महापालिका मतदानाआधीच एकूण 21 उमेदवार बिनविरोध विजयी। सर्वाधिक 9 जण कल्याण डोंबिवलीत, भिवंडी, अहिल्यानगर, जळगाव, पिंपरी चिंचवड, पनवेल, धुळ्यातही उमेदवार विजयी। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर। मयत झालेल्या शिक्षकांवर पालिकेनं निवडणुकीचं काम सोपवलं। प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्यानं कारवाई का होऊ नये अशी नोटीसही बजावली। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। उमेदवारांनाही अर्ज मागे घेण्यासाठी धमकावलं जात असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप, तर स्वतःचे उमेदवार निवडून आणावेत, केनेकरांचा पलटवार। साताऱ्यात होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांच्या माफीची संभाजी ब्रिगेडकडून मागणी। कादंबरीतून संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप। लोकलचा पास आता रेल वन ॲपवरून काढता येणार। यूटीएस ॲप कायमस्वरूपी बंद। रेल वन ॲपवरून अनारक्षित तिकीट खरेदी केल्यास प्रवाशांना 3% सूट मिळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।